माळशेज घाटातील शेवटची बस. रात्रीचे 11:50 झाली होती. माळशेज घाटात मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावर एकही वाहन नव्हतं. विक्रम नावाचा एक तरुण पुण्याहून गावाकडे निघाला होता. अचानक त्याची बाईक बंद पडली. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. दूरवर एका जुन्या बस स्टॉपवर एक पिवळसर दिवा लुकलुकत होता. तो तिथे जाऊन उभा राहिला. बस स्टॉपवर आधीच 5 लोक उभे होते. सगळे शांत, कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. तेवढ्यात एक जुनी लाल एसटी बस धुक्यातून हळूहळू समोर आली. बसवर नंबर नव्हता, फलकही नव्हता. दार आपोआप उघडलं. कंडक्टरने काहीही न बोलता हाताने आत येण्याची खूण केली. विक्रम बसमध्ये चढला. बसमध्ये फक्त 10-12 प्रवासी होते. पण एक विचित्र गोष्ट होती. सगळ्यांचे कपडे पूर्ण भिजलेले होते आणि ते सगळे विक्रमकडे एकटक पाहत होते. बस सुरू झाली. 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, पण बस एकाही गावात थांबली नाही. खिडकी बाहेर फक्त धुकं आणि काळोख. विक्रमने कंडक्टरला विचारलं, ही बस कुठे जाते? कंडक्टर हळूच हसला आणि म्हणाला, जिथून कुणी परत येत नाही. विक्रमच्या अंगावर काटा आला. त्याने तिकीट मागितलं. कंडक्टरने त्याच्या हातात एक तिकीट ठेवलं. त्यावर फक्त एकच शब्द लिहिला होता, शेवटचा प्रवास. विक्रम घाबरला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. बस घाटाच्या रस्त्यावर नव्हती, ती हवेत दरीच्या वरून चालली होती. अचानक समोर बसलेली एक म्हातारी त्याच्याकडे वळली. ती म्हणाली, बाळा, तू चुकीच्या बसमध्ये बसलास. 12 वाजल्यानंतर ही बस फक्त मेलेल्या लोकांसाठी येते. विक्रम उठून दाराकडे धावला, पण दार गायब झालं होतं. बसमध्ये एकदम थंडी पसरली. सगळे प्रवासी एकाच वेळी त्याच्याकडे वळले. त्याच्या डोळ्यात बुबुळे नव्हती, फक्त पांढरे डोळे. सगळेच एकाच आवाजात म्हणाले, आता तूही आमच्यातलाच आहेस. त्याच क्षणी म्हातारीने त्याच्या हातात एक टाईप ठेवला. ती कुजबुजली. डोळे बंद कर आणि देवाचं नाव घे. विक्रमने तसंच केलं. अचानक मोठा ब्रेक लागल्याचा आवाज झाला. तो जमिनीवर पडला. सकाळ झाली होती. तो त्याच बस स्टॉपवर पडलेला होता. त्याची बाईक तिथेच उभी होती. सगळं जणू स्वप्न होतं, पण त्याच्या खिशात अजूनही ते तिकीट होतं. त्यावर लिहिलेलं होतं, पुढच्या अमावस्येला पुन्हा भेटू. आजही माळशेज घाटात राहणारे काही लोक सांगतात, अमावस्येच्या रात्री 12 वाजता एक जुनी लाल बस दिसते. ती फक्त एकदाच थांबते आणि जो तिच्यात बसतो तो पुन्हा कधीच घरी पोहोचत नाही.